मित्रांनो मला काय म्हणायचं आहे, एवढ्या मोठ्या बिल्डिंगी एका भूकंपाने पडतात आणि तुम्ही नक्षी बघा, तुम्हाला मी दाखवतो ह्या बुरुजाच्या दरवाजाची. बोलत नाही का, ही बघा, ही काय म्हणणे आयुष तुझं, ही जी नक्षी दिसते तुम्हाला ही 16व्या शतकातली नक्षी आहे भेंडी. आणि ह्याच्यात जे मटेरियल वापरले ते पण 16व्या शतकातले. ह्याच्यातलं अजून काहीच पडलं नाही, काही ढासळलं नाही. चुना, गोड, उडद डाळ आणि हे सिमेंट. आणि एक भूकंप आल्यावरती बिल्डिंग पडते. वा नाही, तेव्हाची माणसं इमानदार होती. आहे का नाही तर बघा जसंच्या तसं आहे. चाललंय तोफखान्यापाशी. सो इकडे तोफखाना जिथे तोफांचे गोळे वगैरे, बारूद वगैरे ठेवला जायचा, सगळा ठेवला जायचा. सो आपण तिकडे चाललोय. हे बघा त्यासाठीचं हे घर आहे. तोफखान्याच्या ह्याच्यात आपण एंट्री करतोय मित्रांनो. हा बघा, वा, मला वाटतं इथंच आपण झोपावं जरा. हा शिव मित्रांनो, थंडक बघा कुठल्या लेवलची थंडक आहे. बांधकाम कळलं तुम्हाला. उन्हाळ्यात थंड आणि थंडीत गरम. असं हे बांधकाम आहे. ठीक आहे. हवा किंवा येत नाही, चूल वगैरे काहीतरी पेटवायचं करत असेल. म्हणजे बघायला दुर्बीण वगैरे टाकून. होय, हे बघा आता तुम्हाला जंगल दिसतं येत ना, पण त्यावेळेस सगळं मोकळं असायचं, क्लीन. आणि ते सगळा तोफ गोळा हा सगळा इथे ठेवला जायचा. तोफा, त्यांचा बारूद वगैरे त्याच ठिकाणी. या ठिकाणी आपले महाराज पण आले असतील, त्यांचे पाय पण इथं लागले असतील मित्रांनो. आपल्या महाराजांचे ह्या ठिकाणी त्यांचे पाय पण लागले असतील, म्हणून महाराष्ट्रात जन्माला यावं. कळलं का? तर मित्रांनो आता आपण आलोय घोड्याची पागा, म्हणजे जिथे घोडे वगैरे बांधले जायचे महाराजांचे, त्या ठिकाणी आता आपण आलोय. आणि ते आपण आज जाऊन बघूया. ही जागा बघा ना कशी, असं वाटतं दरीतून चाललोय आपण. हे बघा, हे बघा, इथं आपले महाराज आले असतील मित्रांनो एका वेळेस. हे बघा एंट्री. हा प्रॉपर दगड कोरलेला आहे वरनं. इथं घोडे बांधले जायचे, घोडे. घोड्यांना पाणी पिण्यासाठीची जागा. हे बघा घोड्यांना इथनं पाणी पाजलं जायचं, त्यात पाणी ठेवायला जायचं. इकडे चारा वगैरे ठेवला जायचं वरती. इथं घोडे असायचे. मित्रांनो, आम्हाला यायला एवढा दम लागला. घोडे चढायचे वरती, गाड्यावरती आधी, आणि घोड्यांवरती लोक मावळे बसून यायचे. विचार करा. आणि इतका थंड आहे ना हा, काय भाई हे, अरे डायरेक्ट बर्फ आहे. ही तर जाऊ दे. काय इथं तानाजी महाराजांची ते समाधी आहे ना, तिथलं दगड बघ, लय थंड ना. अजून थंड. गोड पाणी आहे गाडावरती, गोड पाणी. हे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी. याच्यात अजून पण पाणी आहे. दर रे जरा एक मिनटं, मी कॅमेरा दर्शन करत होतो. काय झालं? लय थंड आहे. अरे पाणी प्या. थंड पाणी, थंड. मित्रांनो, अशी जागा आहे ज्या ठिकाणी एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा इथलं पाणी एवढं शीत, एवढं थंड आहे. तर म्हणजे घोड्यांसाठी किती राजे एवढा विचार करायचे घोड्यांच्या बाबतीत सुद्धा. तर खरंच म्हणतात, गडसंवर्धन करायला जे येतात ना, गडसंवर्धन ते करत असतात. त्यांच्यामुळे हेच राहिलेलं आहे खरे. जे गड संवर्धन वगैरे जे आपले येतात ना, दुर्गामाता वगैरे वाले, हे कचरा उचला ना, तो उचला ते. हे काय, हे भिकारपाना तुमचा राव, हे किल्ल्यावरती काय, हे नॉनसेन्सगिरी वर. हे असल्या, हे मला काय म्हणायचं माहिती आहे का, बरं झालं हे असं फालतूगिरी करायची ही प्लॅस्टिकची, आणि वरती सरकारच्या नावाने बोंबलायचं. सरकार गडे संवर्धन करत नाही, सरकार एवढे मोठे हे काढतं ते काढतं, ते पण त्यांना किल्ल्याचं हे करता येत नाही. अरे पण तुम्ही सुरुवात करा ना नरसाळ्यांनो.
तुम्ही केलं तर ते करतील ना, स्वतःच येऊन घाण करताय आणि त्यांना बोलताय. पण आता आपण इथनं बाहेर जातोय, कचरा करू नका एवढं सांगतो मी तुम्हाला सगळ्यांनाच. आलेत तर नीट राहा, बघून जावा, घाण कशाला करताय उगाच. चला आता आपण दुसरी जागा बघूया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे रणवीर पण होते ते, मी रणवीर म्हणतो, नरवीर म्हणा रणवीर म्हणा, त्यांच्यासाठी जो शब्द तो कमीच आहे. अशा शूरवीर तानाजी मालुसरे त्यांच्या समाधीकडे 300 मावळा घेऊन त्यांनी हा कोंढाणा किल्ला उदय भानाच्या ताब्यातून आपल्या स्वराज्यात आणला होता, स्वतःच्या मुलाचं लग्न ठेवून. त्यांच्या समाधीकडे आपण आता चाललोय. मी रमेश कांबळे, मी धुळे जिल्ह्यातलं साक्री तालुका पिंपळनेर इथून आम्ही सरळ माळ इथून आलो, म्हणजे पिंपळनेर मधून. तरी आम्हाला सिंहगड हा एकदम व्यवस्थित वाटला आणि एकदम चांगला वाटला. की माझे 56-57 वर्ष वय ते सोडून तुम्ही वरती आला तेव्हा. हा वरती आलो. अशी एनर्जी पाहिजे मित्रांनो वरती यायची. नाही तर आम्ही 2 तास लावलेत किल्ला चढायला, ही आमची एनर्जी आणि काकांची एनर्जी बघा. पण चांगलंय. चला आता आपण दर्शन घेऊ. तुम्ही दर्शन घेतलं असेल काका? हा नाही अजून बाकी. मित्रांनो पोहोचलोय आपण आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी. समाधी शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे इथे वीर ते प्राप्त काका झाले. त्यांच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणूनच महाराजांनी परंपरेप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्याला झाली 356 वर्ष. 356 वर्षाची पुराणी समाधी छत्रपती महाराजांच्या हस्ते या समाधीचं अनावरण झालेलं आहे. महाराज घेऊन गेले प्रेत, तानाजी मालुसरेंची बॉडी घेऊन त्यांच्या गावी त्यांना अग्नी दिलं. राजगडावर जाऊन दर्शन घेतलं, आशीर्वाद दिले. त्यांच्या गावी अग्निदहन करून या ठिकाणी आपल्याला आठवण म्हणून आस्तिकलश स्थापना केली. आणि गड महाराष्ट्राच्या इतिहासात महाराजांनी गड घोषित केला. तो राजगडावर न गेला, की गड आला पण शिव गेला असं जिजाऊन आशीर्वाद दिले ते तानाजी महाराज. या ठिकाणी 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा, मोगलांचा किल्लेदार होता दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. म्हणून समजून सांगावं लागतं त्यांच्या अद्भुत पराक्रमाचं शौर्य गाथा महाराष्ट्राच्या इतिहासात. महाराजांनी इथं दर्शन घेऊनच काय म्हटलं, गड आला पण शिव गेला, हे दुःख व्यक्त करून दोन्ही वीरांना विराजमान केलं. पहाट झाली होती बघा, आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये युद्ध चालू असताना सूर्याजीने जाऊन तो परतीचा दोर कापला. 60 मावळा परतीला लागलेला. सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत, कारण मावळे गडबडले आणि जाऊन परतीला लागले. तोपर्यंत तानाजी मालुसरे इथे तलवारीचे वार होत होते. मग आनंद झाला जिजाऊ साहेबांना राजगडाला गड किल्ला कोंढाणा ताबा मिळाला. शुभराजे आता तुम्ही जाऊ शकता कोंढाण्याला. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या शिवभक्त एक शिवप्रेमींच्या आशीर्वादानं आपण एक मित्रप्रेम म्हणून आपण या ठिकाणी हे सरकारचं सहकार्य करून आपलं बी सहकार्य त्यामध्ये करा. गड किल्ले स्वच्छ करा. आपलं सहकार्य करून त्यातल्या कुठल्या असत्याल बाटल्या त्या जाऊन कचरापेटीमध्ये टाका. आस्ते कदम वज्रजडा अलंकृत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत
अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत्तंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराज महातेजस्वी महापराक्रमी भोसले कुळावत्तंस शिवपुत्र छावा श्री 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 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. छत्रपती राजाराम महाराज की जय. नरवीर तानाजी मालुसरेंचा विजय असो. नमो पार्वती पतये हर हर महादेव. हर हर महादेव. सनातन हिंदू धर्म के जय. सनातन हिंदू धर्म की जय. जय शिवराय जय शिवराय. जय श्रीराम जय श्रीराम. मित्रांनो आता आपण इथं आलोय जिथे तानाजी मालुसरेंचा हात तुटला होता आणि ते हिथून इथून ते आपण जिथे मागाशी होतो समाधी समाधीच्या पर्यंत ते लढत गेले होते. इथून एका हातावर लढाई करत एका हाताला फडकं बांधून फडकं बांधून ते शेला काढला होता कमरेचा बांधलेला आणि तो गुंडाळला होता हाताला आणि त्याच्यावरती ते तिकडे लढत गेले होते. म्हणजे विचार करा बापरे, ताकद, स्वामीनिष्ठा, वॉटर स्पिरिट स्वामीनिष्ठा. स्वामीनिष्ठा ते म्हणू शकतो की जोपर्यंत गड घेणार नाही तोपर्यंत प्राण सोडणार सोडणार नाही किंवा राजांचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत प्राण सोडणार नाही असं काय त्यांच्या मनात असेल आणि ते घडलं आणि राजांचं म्हणजे दर्शन त्यांचं असं म्हणजे थोडक्यात एक इच्छित मरण, हो. जसं बाजीप्रमाणला पण आलं इच्छित मरण. छत्रपती शिवाजी राजांचं दर्शन जर मारताना भेटत असेल तर त्याच्या स्वर्गातच जाणार ना माणूस. डेंजर आहे भाई यांचा इतिहास. म्हणजे त्यांचा जीव गेला त्यानंतर त्यांच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न हे स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांच्या राहत्या वाड्यात जाऊन स्वतः लावलं होतं लग्न, रायबाचं लग्न. आता मग कडा बघूया. त्यानंतर मग परत आपल्याला जायचं आहे. आता सॉरी आपण चाललो आता राजाराम महाराजांच्या समाधीकडे. तर राजाराम महाराजांच्या समाधींच्या पाया पडूया. आपल्या स्वराज्याचे तिसरे छत्रपती समाधी बघा तुम्ही कशी बांधलेली आहे. ते राजाराम महाराजांच्या बघा इथे आपल्याला खाली जायचं काम आता. चालू आहे, कलर देण्याचं काम चालू आहे. चल पुढं. तर मित्रांनो आता आपण इथं आलो आहे जिथे टिळकांचं निवासस्थान आहे. हे बघा हा टिळकांचा वाडा जिथे टिळक राहायचे सिंहगडावरती. तर आपण इथं पुढं जाऊ, थोडं खायचं आहे. यांना भूक लागली सगळ्यांना. तर झुणका भाकर खाऊया आपण. पिठलं जे आपल्याकडे आळण म्हणतात मावळात, तिथे तिकडं हे करू. हिला पण भूक लागली बिचारीला, ह्याला पण भूक लागली बिचाऱ्याला, मला पण भूक लागली बिचाऱ्याला, ह्याला पण भूक लागली बिचाऱ्याला. म्हणजे आता जेवूया आणि मग गड उतरायला आपण सुरुवात करणार आहे थोड्याच वेळात. पिठलं भाकरी घेतली जेवायला. वर्षितांनी पण पिठलं भाकरी घेतली आणि दही ऑलरेडी संपवलंय. दह्याच्या अजून तिथं 4-5 स्लॉट आहे. स्लॉट म्हणतोय दहीच दही. दही म्हणजे ठेवले थोडं दही आम्हाला. दही म्हणजे दही. तर मित्रांनो आता जेव आणि आपण डायरेक्ट गड उतरायला सुरुवात करू. थोडा आराम करू. हळू बोलते कारण सगळे जेवतात. बाय बाय. मित्रांनो आम्ही आता खाली आलोय गडाच्या इथं जिथं आपण वरती चढलो होतो. आणि आता तांडव कसं झालंय नाही अरे इथं उभं माशा ओटलं होतं मोळाच्या बॅकर मध्ये. आम्ही इथनं पळत पळत आलोय. यांना विचारा काय हालत झाली ती. एका जर्किन मध्ये सगळे असे आतंकवादी बनून आले खाली. एका जर्किन मध्ये आम्ही तिघ होतो, मी, मयूर आणि अनुजा. मला सुधरतच नाहीये. डेंजर मासे उठले होते भाई. आता आम्ही डायरेक्ट खाली जाणार आहे. तुम्हाला खाली जाऊन भेटतो आपण. इथनं ब्लॉग इन करू मग खाली गेल्यावरती. छान वाटलं किल्ल्यावरती पुन्हा नक्कीच येऊ दुसऱ्या या ब्लॉग सोबत. चला आता खाली जाऊया. खरंय भाई माशा 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 ऍडव्हेंचरच झाला आज. लाल कलरच्या बुंद माशा होत्या, लाल बुंद. आगी मोळ. चलो. Much later. तर मित्रांनो आपण आता खाली उतरले गाड्याच्या. हे बघा ह्यांनी बहिणीने गाडी पण काढली आणि आपली गाडी आता तिथं उभी आहे. सो आपण ती काढू आणि आता आपण चाललो आहे घरी. परत बेकार दमले पाय असे शेक बिक करतात ते थोडेफार. आता घरी जाऊन मस्त आंघोळ वगैरे करू. तर आणि मग अशी मधमाशा उठलेल्या तर वाचवल्या आम्ही.
सगळेजण वाचलोय, काय विषय नाही. आमच्यातल्या एकाला बघते एक माशी चावली पण त्याने काटा काढून टाकला, तो झाला विषय. आवाज पण बसलाय. तर घरी जाऊया. तर हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला किल्ल्यावरती? सिंहगड किल्ला हे नाही भाई, हे 4-5 वेळा केलेलं आहे. म्हणजे माझा 7व्या 8व्यांदा असेल सिंहगड किल्ला, पण त्यात दरवेळेस तोच जल्लोष, तोच उत्साह असतो. घर वाटतं आता सिंहगड दुसरा. बरं, या ब्लॉग मध्ये गडाबद्दल जास्त माहिती यावेळेस दिलेली आहे. हा, पहिला ब्लॉग. त्यामुळे आता तुम्ही ब्लॉग नक्की बघा पूर्ण आणि चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायचे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय श्रीराम.